नमस्कार. तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा भाजीपाला आणतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्याच भाज्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करायच्या नसतात. काही भाज्या आपल्याला 2-3 दिवसांनी करायच्या असतात, काही भाज्या 5-6 दिवसांनी करायच्या असतात, काही आठवडाभरसुद्धा टिकवायच्या असतात. तर त्या कशा स्टोअर करायच्या ते आज किंवा मी कशा स्टोअर करते किंवा कशा ठेवते भाजीपाला ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आधी मी जे टोमॅटो होते ते पाण्यात व्यवस्थित बेकिंग सोडा टाकून वॉश करून घेतले आणि नंतर त्यांना कोरड्या कापडाने पुसून एका प्लेटमध्ये किंवा आपली जी पण एखादी जे फळं ठेवायची टोकरी असते त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. नंतर ते फ्रीजमध्ये व्यवस्थित असे कोरडे करून तुम्ही ठेवू शकता. तर ही कांद्याची पात आता कशी ठेवायची, तशीच आपण जर ठेवली तर फ्रीजमध्ये काय होतं, तिला पाणी सुटतं. तर असे थोडेफार त्यांचे जे कांदे जे असतात छोटे छोटे, त्यांचं थोडंसं जे हे असतात मुळ्या म्हणा किंवा त्यांचे जे पुढचे शेंडे असतात ते थोडेसे असे वाळलेले असतात किंवा पिवळे असतात, ते थोडेसे कट करून व्यवस्थित अशा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही त्यांना 5-6 दिवस ठेवू शकता. 5-6 दिवस नाही म्हटलं तरी 4-5 दिवस तुम्ही आरामात ती कांद्याची पात तुम्ही ठेवू शकता. कधी कधी काय होतं, आपण भाजीपाल्यामध्ये मेथीची भाजी आणतो, हिरव्या पालेभाज्या 2-3 आणल्या जातात, तर आपण लगेच एका पाठोपाठ त्या खाऊशी नाही वाटत. तर मग थोडंसं असं गुंडाळून कोरड्या कापडामध्ये किंवा कॉटनच्या कापडामध्ये व्यवस्थित असं तुम्ही ठेवू शकता. आता इथं मटार आहे. आता मटारसुद्धा मी काही जे मला रोज यूजमध्ये लागतात किंवा भाजीसाठी लागतात ते मी सोलून घेतले. म्हणजे आपला वेळ पण वाचतो. जेव्हा भाजी बनवायची असते तेव्हा आपल्याला सोलावं लागत नाही. लगेच आपण भाजीची जी ग्रेव्ही बनतो त्यामध्ये आपण परतू शकतो किंवा भाजीला जेव्हा पण लागतात तेव्हा आपण लगेच ते फ्रीजमध्ये काढून असे यूज करू शकतो. आणि ज्या लागत नाही त्या अशा मी एका कापडामध्ये गुंडाळून ठेवलेल्या आहेत. कारण की प्लॅस्टिकमध्ये जर ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि त्या शेंगा खराब होतात. आणि ज्या शेंगा खराब आहेत बाजारातून आलेल्या, काही नाही म्हणता आपण किती पण निवडून आणल्या तरी 2-3 त्या किंवा 5-10-12 अशा खराब तरी येतात. त्या बाजूला करायच्या आणि अशा व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवायच्या. आता जे सोललेले आहे ते मी डब्यामध्ये व्यवस्थित असे पॅक करून ठेवलेले आहे. जेव्हा पण मला भाजी बनवायची तेव्हा मी ते लगेच काढणार आणि धुवून वॉश करून लगेच भाजीमध्ये टाकणार. वेळ वाचला जातो. तर अद्रक जेव्हा आपण अद्रक आणतो तेव्हा त्याला खूप माती असते. तर माती आपण व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. अद्रक जे आहे आपलं पाण्यामध्ये व्यवस्थित असं टाकून व्यवस्थित असं मस्त असं धुवून घ्यायचं आणि नंतर त्याला एका कॉटनच्या कपड्याने धुवून झाल्याच्या नंतर पुसून काढायचं व्यवस्थित. आणि नंतर एका सुक्या कपड्यावरती जरी ठेवलं तरी चालतं किंवा लगेच पुसून एखाद्या प्लेटमध्ये किंवा टोकरीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. आता एवढं सगळं अद्रक आहे, सगळंच आपण वापरणार नाही. तुम्ही त्याची अद्रक लसणाची पेस्ट करून सुद्धा एका छोट्याशा 2-3 दिवसासाठी तुम्ही करून एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये किंवा काचेच्या डब्बीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आता इथं अद्रक आहे, मी अद्रक लसणाची पेस्ट लसूणच आम्ही जास्त वापरत नाही त्यामुळे मला ती लागत नाही. तर अद्रक मी इथं किसून एका छोट्याशा डब्बीमध्ये किंवा बॉक्समध्ये मी ठेवणार आहे. कारण की जेव्हा आपण चहा बनवणार आहोत तेव्हा असं 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही चहामध्ये लगेच टाकू शकतो. म्हणजे वेळ पण वाचला जातो आपला. तर हे एवढंसं असं मी एक अद्रक किसून व्यवस्थित असं त्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. तर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता मी त्याला. आणि बाकीचं जे अद्रक आहे ते मी असंच ठेवणार आहे. आणि जेव्हा मला लागणार आहे तेव्हा मी ते किसून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर असं तुम्ही 2-4 दिवसासाठी किंवा आठवडाभरासाठी सुद्धा तुम्ही अद्रक ठेवू शकता. आणि जी मेथीची भाजी आहे आता मी व्यवस्थित अशी निवडून ठेवलेली आहे. आता जी मला भाजी करायची ती मी व्यवस्थित अशी कापडामध्ये ठेवलेली आहे. पण बाकी खूप सारी अशी भाजी असते तेव्हा काय करायचं, वॉश करून व्यवस्थित अशी सुक्या कापडावरती ठेवायची उन्हाला आणि त्याची कसुरी मेथी पण बनते मस्त. 2 दिवसामध्ये एकदम छान कडकडीत उन्हात वाळून जाते. तर घरच्या घरी तुमची कसुरी मेथीसुद्धा तयार होते. तर माझे भाज्या वगैरे निवडून व्यवस्थित अशा स्टोअर करून झालेल्या आहे. मी जशा सिंपल प्रकारे स्टोअर करते तसं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे.
तर इथे चपाती बनवलेली आहे मी. नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं आता जे बेड खाली जे सामान होतं ते मी काढत आहे, कारण की खूप कचरा दिसत होता आणि मुलांनी पण सुट्ट्या आहे तर खूप खेळतात, तर कचरा वगैरे करतात. तर म्हटलं व्यवस्थित असं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी क्लीन केलेलं. ह्या बॅगा मी व्यवस्थित अशा पुसून दुसऱ्या रूममध्ये ठेवून देणार, कारण की जेव्हा हा थोडासा म्हणजे आठवडाभराचा जुना ब्लॉग आहे. तर आई बाबा येणार होते. म्हटलं त्यांना त्यांच्या ज्या बॅग आहेत तर या रूममध्ये त्यांच्या बॅगा पण राहतील त्या बेडच्या खाली, कारण की दुसरीकडे ठेवायलाच जागा नाही. कपाटामध्ये तर इतके कपडे झालेत, ते कपडेसुद्धा मी काही बाहेर ठेवलेले आहे. आता या बॅगामध्ये सुद्धा कपडे, अंगावरचे ब्लँकेट ते आहे. तर असं काही ना काही ॲडजस्ट करून मी ठेवलेलं आहे. तर या बॅगा ते आणि पुन्हा त्या गोणीमध्ये वायरिंग आहे. वायरिंगचं जे काम आहे ते अजून मला वाटतं ते चालूच राहते. काही ना काही AC जोडला तेव्हा लागली, पुन्हा काही ना काही जोडाजोडी चालूच आहे. नवीन घर आहे तर काही ना काही वायरिंग किंवा त्यांचं जे पण इलेक्ट्रिकल सामान आहे ते सगळं या गोणीमध्ये भरून ठेवलेलं आहे त्यांनी. तर ते मी तसंच ठेवणार आहे आणि झाडू मारून घेणार आहे, कारण की कचरा खूप होतो आणि मग खूप वेगळंच वाटतं. कचरा असल्यावरती घरामध्ये काम करायची इच्छा होत नाही. आणि हे जे बुक आहे यांची एक्झाम झाली 5-6 दिवस झाले तरी त्यांनी ते बुक आवरलेलं नाही. काही आवरले, काही असेच पसारा करून ठेवलेला. तर तिला म्हटलं मी हे बुक मी असे ठेवलेत, आता कपाटामध्ये तू ठेवून दे, नाही तर मलाच ठेवावं लागतील, कारण की सुट्ट्या असल्या की मुलं ऐकत नाही, त्यांचे मनानेच होऊन द्यावं लागतं, कारण की एक्झाम झालेली असते, खूप वैतागलेले असतात ते आणि हॉलिडे चालू असते. मग ते फुल एन्जॉयमध्ये असते, त्यांची लाईफ एन्जॉय करून देते मग मी त्यांना. करा, कचरा करा, खेळा, उड्या मारा, काय करायचं ते करा, मी काहीच बोलत नाही त्यांना. तर हे मंदिर आणलेलं छोटंसं त्यांनी, तर मी ते ओपन नव्हतं केलेलं, तर म्हटलं चला ओपन करून बघूया. आदल्या दिवशीच आणलेलं. तर बघत होते काय आहे, कसं आहे. छोटंसं आहे, 2-3 माझे जे 4-5 देव आहेत ते बसतील व्यवस्थित आरामामध्ये, पण जास्त देव बसणार नाही. नंतर इव्हिनिंगमध्ये यांनी थोडीशी शॉपिंग केलेली, त्यांच्यासाठी ट्रॅक पॅन्ट वगैरे असं आणलेलं. आणि जे आमचं कुरिअर होते छोटेफार नाही सॉरी थोडेफार वॉलपेपर वगैरे ते मागवलेले, तर ते पण आलेले. नंतर ते पण लावेल तेव्हा दाखवेल मी. तर थोडासा किराणा पण आणलेला. तर अशा प्रकारे होते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मी कशा भाज्या साठवते किंवा उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप महाग असतात, तर जास्त दिवस कशा चालवायच्या किंवा कशा स्टोअर करायच्या ते मी आज सिंपल प्रकारे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.